नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता बाहेर आलेले आहेत आणि त्याचबरोबर ते शोध घेत आहेत. ईश्वरीला दिसलेलं असतं की इथे कोणीतरी दोन माणसं होती आणि जी कॅटरिंगच्या कामासाठी आलेली होती आणि ती दोन माणसं अचानक गायब झालेली आहेत. नक्की ती कुठं गेलेली आहेत असं ईश्वरी त्यांचा शोध घेते. त्याचवेळी वल्लरीसुद्धा इकडे राकेशच्या मागावर असते आणि राकेशचं नक्की काय चाललंय याचा वल्लरीसुद्धा शोध घेत असते. आणि त्याचबरोबर इकडे राकेश मात्र त्या दोन माणसांना पैसे देत असतो. आता ती दोन माणसं म्हणजे कोण आहेत तर राकेशच्या बाबतीत म्हणजेच राकेशचा अपघात झालेला आहे अशी खोटी साक्ष देणारी ती दोन माणसं आता ती राजेश्रीकेंच्या घरापर्यंत येऊन पोचलेली आहेत. आणि वल्लरीने तर राकेशला त्या दोन माणसांना पैसे देताना सुद्धा पकडलेलं आहे. आणि वल्लरीने हे सगळं जेव्हा पाहिलेलं आहे तेव्हा तिला मात्र धक्का बसलेला असतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी बरोबर त्या शोधत चाललेले असतात. ती माणसं कुठं गेली हा शोध घेत असतात आणि समोरून राकेश येत असतो. राकेशला अर्णव ईश्वरी विचारतात की कुठे गेलेला, तेव्हा राकेश म्हणतो इम्पॉर्टंट कॉल होता तर कॉलवर बोलण्यासाठी बाहेर गेलो होतो असं तो सांगतो. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही संशय येतो. अर्णव म्हणतो की मिस इंदौर काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल असं अर्णव सांगत असतो. परंतु ईश्वरी मात्र अर्णवकडे पाहत असते, कारण काहीही झालं तरीही अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही माहिती आहे की हा राकेश किती खोटारडा माणूस आहे आणि तो काहीही बोलू शकतो. हे मात्र अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही माहिती आहे आणि दोघंही त्याच्याकडे पाहत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव विचार करत असतो, काहीही झालं तरीही मिस इंदौर जे काय म्हणते त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे हे अर्णवला सुद्धा माहिती आहे. नक्कीच काहीतरी गोंधळ झालेला असणार आहे आणि म्हणूनच हे सगळं घडत आहे हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं आहे. आणि ईश्वरी मात्र मागे फिरून फिरून पाहत असते, नक्की काय झालेलं आहे, कोण होती ती माणसं आणि का निघून गेली, मी त्यांना का पाहिल्यासारखं वाटतंय, कारण अचानक कामासाठी आलेली ती माणसं निघून का जातात हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो. आणि ईश्वरी मात्र त्यांच्याकडे पाहत राहते. ईश्वरीला माहीतच नसतं की ती माणसं कोण आहेत आणि कशी काय आली होती ती, त्यांच्या बाबतीत हे सगळं काय झालेलं आहे हे मात्र ईश्वरीच्या डोक्यातून काही केलं जात नसतं. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आकाश सगळेजण तिथं असतात. मग नम्रता सगळ्यांना खीर देते आणि सगळ्यांना आवर्जून सांगते की मला पण कळलं पाहिजे की ही खीर कशी लागते, ते सगळेजण सांगतील ना मला असं ती म्हणत असते. आणि तेव्हा मात्र इकडे नम्रताला सगळेजण सांगू लागतात की हो नक्की नक्की आम्ही तुला सांगू की खीर कशी झालेली आहे. मग सगळेजण पाहत असतात. सगळेजण हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इथे आजी त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि सगळेजण खीर खाऊन सांगतात की हो छान झाली आहे. मात्र आकाश म्हणतो की छान झाली आहे पण ईश्वरी एवढी बेटर नाही झालेली, ईश्वरी जरा साखर जास्त टाकते याच्यामध्ये, म्हणजेच ईश्वरीने बनवलेली खीर जी असते ती याच्यापेक्षा गोड असते असं इकडे स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण पाहत असतात. मग ईश्वरी म्हणते की नाही तसं नाही आहे, कसं आहे माहिती आहे का, ही जी खीर आहे ना ही बनवायला मला नमुताईने शिकवलेलं आहे. नमुताईकडूनच मी ही खीर बनवायला शिकलेली आहे, तिच्यामुळंच मला ही खीर बनवता येते असं सुद्धा सांगितलं जात असतं. आता मात्र सगळेजण तिथं आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की काय झालेलं आहे आणि हे सगळं कशा पद्धतीने घडतंय. आणि ईश्वरी मात्र नम्रताची बाजू घेते, नम्रताची बाजू घेऊन बोलते, कारण ईश्वरीला माहिती आहे आता नमुताई चिडू शकते. आकाश भाऊजी जे बोललेले ते चुकीचं आहे, कारण अचानक आकाश भाऊजींनी माझी स्तुती केली तर हे नमुताईला आवडणार नाही असं कुठंतरी ईश्वरीच्या मनात सुद्धा येत असतं. मग आता सगळी तयारी झालेली असते. सत्यनारायणाच्या पूजेचा मुहूर्तसुद्धा फायनल झालेला असतो. सगळी तयारी जोरदार अशी सुरू झालेली आहे. तेवढ्यातच दारात पोलीस आलेले दिसतात. पोलीस आलेले पाहून आकाश उठतो आणि पोलिसांकडे जातो. तेव्हा त्यांना विचारतो की तुम्ही शुभंकरच्या संदर्भात इथं आलेला आहात का, तेव्हा ते सांगतात की नाही. मग आतून अंजली येते आणि अंजली सांगू लागते की त्यांना मी बोलवलेलं आहे इथे, त्यांना मी बोलवलेलं आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे यांच्या अपघाताच्या बाबतीत मला जाणून घ्यायचं आहे की काय झालेलं आहे असं ती सांगू लागते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की हे दोघंजण
सगळेजण आता तिथं असतात. अंजली म्हणत असते की मला जाणून घ्यायचं होतं, कसं आहे माहिती आहे का, हे जे लग्न आहे ना याच्याबद्दल मला काही देणं घेणं नाही आहे. घरात काय विधी चालू आहेत, काय चाललं आहे याच्याशी मला काय करायचं आहे, कारण तुम्ही जे केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे. इथे माझ्या नवऱ्याचं आयुष्य काय झालं आहे, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काय घडलेलं आहे त्याच्या कोणाला पडलं आहे का? इथं माझा संसार मोडकळीला आलेला आहे. माझ्या नवऱ्याला काहीच आठवत नाही आहे, त्याला काही माहिती नाही आहे. माझी मुलगी आता एकटी पडत चाललेली आहे, पण तुम्हाला काय त्याचं पडलं आहे का? आणि आता हे जबरदस्तीनं झालेलं लग्न तुम्हाला महत्त्वाचं वाटायला लागलेलं आहे. असं इकडे अंजली येऊन सगळ्यांच्या समोर बोलत असते. ती जराही विचार करत नाही आहे की आपण जे काय बोलतोय ते चुकीचं बोलतोय, अशा पद्धतीने नाही बोललं पाहिजे, हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही. फक्त तिला एवढंच माहिती असतं की यायचं आणि भर 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 बोलायचं, सगळ्यांना वाटेल तसं बोलायचं आणि निघून जायचं, एवढंच तिला माहिती असतं आणि ती तेच करत असते. तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी तिथं असतात. अर्णवला माहिती असतं की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे सुद्धा अर्णवला चांगलंच माहिती असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव हे सगळं जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र अंजली म्हणत असते की काय म्हणायचं नक्की. इन्स्पेक्टर साहेबांना अर्णव म्हणतो, विचारतो, मी केसच्या बाबतीतले अपडेट घेत असतो रेग्युलर आणि माझा त्यांना फोन असतो. तेव्हा मात्र अंजली म्हणते, हो का? अंजलीच्या मनात जरा पॉझिटिव्ह गोष्टी आल्या की तिचं मनातलं मन कलुषित करायला राकेश आणि वल्लरी सज्जच झालेले असतात. इन्स्पेक्टर साहेब स्वतः सांगतात की हो, अर्णव साहेब आम्हाला स्वतः फोन करतात आणि अर्णव साहेब स्वतःहून सगळ्या गोष्टी सांगत आहेत, असं इन्स्पेक्टरनी सांगितल्यानंतर मात्र अंजली शांत होते. तेव्हा अर्णव म्हणतो की मीही अपडेट घेतोय, सगळ्या गोष्टी मलाही जाणून घ्यायच्या आहेत की नक्की काय झालेलं होतं. अंजलीचं असं म्हणणं आहे की त्यांचा अपघात झालेला होता का कुणी त्यांचा अपघात केलेला होता हे मला जाणून घ्यायचं आहे. या सगळ्याच्या मागं कोण होतं हे मला कळलं पाहिजे, असं अंजली सगळ्यांच्या समोर बोलत असते आणि म्हणते की हे जे काय लग्न आहे याच्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही बघून घ्या काय करायचं आहे ते, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, असं अंजली बोलत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरी तिथं असते, अर्णव तिथं असतो, सगळेजण तिथं असतात आणि अंजलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की या कोणत्याच गोष्टीशी देणं घेणं नाही आहे. इकडं ईश्वरी छान तयार झालेली असते, अर्णवसुद्धा छान तयार झालेला आहे. घरी पूजा आहे, आजीने सगळ्यांना सांगितलेलं आहे की छान असं तयार व्हायचं आहे. घरी नवी नवरी आहे, तिच्या बाबतीतल्याही गोष्टी आहेत, हे सगळं चालू असतं. परंतु ईश्वरी एका विचारात चालू असतो, तिच्या डोक्यातला विचार काही केला जात नसतो की हे सगळं काय आहे. म्हणजे नमुताईचं जे वागणं, नमुताई अचानक लग्न करून आली, म्हणजेच वल्लरी जे बोललेली आहे ते सुद्धा ईश्वरीला आठवत असतं. वल्लरी म्हणालेली असते की हेच का संस्कार तुमचे, आता आई बाबा आल्यानंतर त्यांना काय सांगायचं, असे अनेक प्रश्न पडलेले असतात आणि सगळेजण आता विचार करत आहेत आणि ईश्वरीच्या डोक्यातून हे विचार काही केले जात नसतात. अर्णवच्या लक्षात येतं, अर्णव तिथे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर काय झालं आहे, कसल्या विचारात आहे. ईश्वरी म्हणते, नाही ते काही नाही, ते लग्न झालं आहे ना नमुताईचं, मग मला कळत नाही आहे की हे सगळं काय आहे आणि हे सगळं असं का होतं आहे, माझ्या डोक्यातून ते विचारच जात नाही आहेत. अर्णव म्हणतो, अगं कसला विचार करतेस, एवढं काही विचार करायची गरज नाही आहे, असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की नाही तुमचं बरोबर आहे, सगळं मला पटतं आहे, पण आता नमुताईचं लग्न झालेलं आहे आणि इकडे अंजलीताईंच्या बाबतीत तुम्ही बघतायच ना काय प्रॉब्लेम येतोय ते. अंजलीताईंना प्रत्येक वेळेस असं वाटत आहे की या सगळ्या गोष्टी आपणच जाणून बुजून करतोय की काय, आपणच त्यांच्या संसाराला काही प्रॉब्लेम केला आहे का, असं त्यांना वाटतंय. तेव्हा अर्णव म्हणतो, काळजी नको करू, त्या अपघाताच्या बाबतीतले अपडेट मी घेतोय. आणि मग तो ईश्वरीला म्हणतो की कोणता परफ्यूम मारलाय. ईश्वरी म्हणते, थांबा थांबा दाखवते, असं म्हणत ईश्वरी तो परफ्यूम दाखवत असते. आणि त्याच वेळेस ईश्वरीने जेव्हा तो परफ्यूम दाखवलेला असतो आणि नेमकं घडतं असं की ईश्वरी तो परफ्यूम दाखवतो, तो परफ्यूम असतो तो लिलीच्या फुलांचा. अर्णवला लिलीच्या फुलांची खूप ॲलर्जी आहे आणि नेमका तो परफ्यूम ईश्वरीने मारलेला आहे हे पाहून अर्णवला तर धक्काच बसतो. अर्णव म्हणतो, मिस इंदोर तुला माहिती आहे ना मला लिलीच्या फुलांची ॲलर्जी आहे, हे का केलंस तू असं. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही माहिती मला. मग अर्णवला शिंका येऊ लागतात. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, सॉरी माफ करा सर, असं ती म्हणत अर्णवची माफी मागत असते आणि ईश्वरीला म्हणते, अजून पण शिंका आलेली नाही हा, तुम्ही एवढं अति करू नका, असं ती स्वतःहूनच अर्णवला सांगत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मला माहिती आहे मला काय होतं आहे ते, पण तू आता वाढवू नकोस. ईश्वरी म्हणते की चला आवरलं पाहिजे आणि आता बाकीची पण गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या जाणून घ्यायच्या आहेत, असं सगळं चाललेलं असतं. इकडे राकेशला मात्र फोन आलेला असतो आणि तेवढ्यात कणू रडायला सुरुवात करते.
राकेश म्हणत असतो की काय हे मला नाही अडकायचं, ही मुलगी हे सगळं मला काही देणं घेणं नाही आहे याच्याशी, मला नाही या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट, मला नाही पडायचं यामध्ये, असं म्हणत तो स्वतःच आता या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोलत असतो. आणि तो म्हणतो की का बंद होत नाही आहे ही रडायची, असा त्याला रागसुद्धा आलेला असतो. त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आता आलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की नाही, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून ती अंजली आणि अंजलीच्या रूममध्ये येते. तिथं वल्लरी आणि अंजली दोघीही असतात. आणि आता मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, तेव्हा अंजली म्हणते की काय फरक पडतो, मी या लग्नाच्या कुठल्या विधीला आले किंवा नाही आले तरी, तुझ्या बहिणीचं लग्न करून तू या घरात तिला आणलेलं आहेस, मला काय देणं घेणं नाही आहे त्याच्याशी, असं म्हणत स्वतःच बोलायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे वल्लरी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काही आहे ना अंजू, ते बरोबरच आहे, इथे यांना कोणाला तुझ्याबद्दल काही वाटण्याचा प्रश्नच येत नाही आहे, असं म्हणत वल्लरीने आता आणखी कान भरायला सुरुवात केलेली असते. ईश्वरी सांगत असते की अर्णव सर अपडेट घेत आहेत, अर्णव सर रोज तिथे फोन करतात. तेव्हा ती म्हणते बघितलं ना, नाही तुझ्या आईच्या बाबतीत जेव्हा गोष्ट होती तेव्हा 24 तासात पुरावे आले, पण इथे माझा संसार पणाला लागलेला आहे, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काय होतंय त्याच्याशी तुला काही पडलेलंच नाही आहे, असं म्हणत अंजली बोलत असते. आता मात्र हे सगळेजण गेलेले असतात. अंजली बाहेर जाते, ती पुन्हा आत येते. राकेशचं वेगळंच नाटक सुरू असतं. राकेशला कळलेलं असतं की ही अंजली जी काय आहे ती शोधाशोध करत आहे. वल्लरीला मजा येत असते, वल्लरीला भारी वाटत असतं. आणि इकडे राकेशला सुद्धा मजा येत होती, पण आता राकेशचा बँड वाजायला लागला आहे. ह्या जर अंजलीने आता स्वतःच ठरवलं तर मात्र अवघड होणार आहे. आता मात्र प्रश्न उभा राहतो की हे सगळं काय आहे, या सगळ्या गोष्टी अशा कशा काय झालेल्या आहेत, म्हणत आता राकेश आणि त्याचबरोबर अंजली आता दोघंही बोलत असतात. राकेश म्हणतो आकाश की आणि हिला आळा नम्रता घातलाच पाहिजे, आता नाहीतर खूप अवघड सत्यनारायणाच्या होणार आहे. पूजेला बसलेल्या आहेत. नम्रता आणि अंजली यांना या पूजेला यायचं नसतं, पण आजीने त्यांना चांगलाच दम दिलेला आहे आणि त्यामुळं आता त्यांना या पूजेला यावंच लागणार आहे. नम्रता आणि आकाश पूजेला बसलेले पाहून ईश्वरी आणि अर्णव यांना मात्र खूपच छान वाटत आहे. खरं तर त्यांना त्यांच्या लग्नानंतरचे दिवस आठवत आहेत आणि ते दोघेही त्या गोष्टीकडं खूप प्रसन्नतेनं आणि रोमॅन्टिक होऊन पाहत आहेत. आजी आणि मामा हे एकमेकांशी बोलत आहेत. आजी मामाला म्हणत आहे की अजूनही कसं काय वल्लरी आली नाही. आता मामाला तर वल्लरीचं वागणंच पटत नसतं. मामा म्हणतो, तू ना तिच्याकडे लक्षच देऊ नको, आजचा दिवस एवढा चांगला प्रसन्न आहे ना, तो आपल्या मुलांकडे यांच्याकडे लक्ष दे बरं. मी तिच्याकडे लक्ष द्यायचंच बंद केलेलं आहे. तिला जेवढं सांगाल ना त्याच्या उलटं ती वागत असते. त्यामुळं आपल्या डोक्याला जास्त कटकट करून घ्यायची नाही. त्यामुळं तू पण जास्त विचार करू नको. तिला यायचं असेल तर येऊ दे, नसेल यायचं तर नको येऊ दे. ती मला म्हणते की मी येणारच नाही. नसेल यायचं ना तर नाही येऊ देत, असं सरळ तो सांगत आहे. मी आता डोकंच बंद करून ठेवलं आहे तिच्या बाबतीत. जेवढं तिला ऐकून घ्याल ना तेवढं माझं डोकं गरम होतं. त्यापेक्षा शांत राहणं हा एकमेव पर्याय मी निवडला आहे, असं तो आईला समजावून सांगत आहे. आता आजी देखील काही बोलत नाहीत. त्या वल्लरीच्या नादी लागायचं म्हणजे एखाद्या गटरीत दगड टाकल्यासारखं आहे हे तिला देखील माहिती आहे. त्यामुळे ती शांत बसते. तेवढ्यात बाहेर केटरिंगवाले आलेले असतात. मामा आजीला म्हणतो, थांब मी केटरिंगवाल्यांना जाऊन सांगतो आणि थोडं मार्गदर्शन करून येतो. मामा बाहेर आलेले असतात. केटरिंगवाल्यांना ते सांगतात, टेम्पो तिकडच्या साईडला लावा आणि मागच्या बाजूला तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. म्हणजे तुम्हाला जे पदार्थ बनवायचे आहेत त्यासाठी सगळी जागा स्वच्छ करून ठेवलेली आहे. तिथे तुम्ही जाऊन सगळे पदार्थ बनवू शकता आणि अन्न शिजवू शकता. ते लगेच म्हणतात, हो आम्ही पाठीमागं जातो आणि आता ते टेम्पो घेऊन पाठीमागं चाललेले असतात. इकडे पूजा आता व्यवस्थितपणे पार पडलेली असते. आकाश आणि नम्रता भरपूर खुश आहेत, कारण त्यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे. त्यांना वाटतही नव्हतं आपलं लग्न होईल, पण लग्न झालं आहे आणि घरच्यांनी ते मान्य देखील केलेलं आहे. आता पूजा देखील समाप्त झाली आहे आणि ते सर्व मोठ्या थोर थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत. आजीचा आशीर्वाद घेतात, रमाकांतचा आशीर्वाद घेतात आणि मग मामाचा देखील म्हणजेच आकाशच्या वडिलांचा देखील त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे. त्यानंतर सर्वजण सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद घेत असतात. ईश्वरी आणि अर्णव देखील ते सगळं पाहत असतात. आता त्यांची बारी असते, पण ईश्वरीला हळद कुंकू देखील वाहता येत नसतं. अर्णव ते सगळं पाहत असतो आणि आता तो तिला थांबवतो आणि म्हणतो, थांब मी तुझ्यावरचं मी हळदी कुंकू वाहतो. चक्क अर्णवने हळदी कुंकू वाहिलेलं असतं आणि तेवढ्यावरच तो थांबत नाही, तर स्वतः हळदी कुंकू त्याने ईश्वरीला देखील लावलेलं असतं. अर्णवमधला हा झालेला पॉझिटिव्ह बदल ईश्वरीला खूपच छान वाटत असतो. अर्णव कधीही देवाच्या पाया न पडणारा, पण स्वतः देवाच्या पाया पडतोय, त्याचबरोबर हळदी कुंकूही लावतोय. या गोष्टीमुळे ईश्वरी भलतीच खुश झालेली असते.
आता दोघांनीही सत्यनारायणाचा प्रसाद घेऊन देवाचे आशीर्वाद देखील घेतलेले असतात. दोघेही एकमेकाकडे पाहत देखील असतात आणि बाहेरून 2 व्यक्ती घरामध्ये आलेले आहेत. ते पाहतात, हे तर अर्णवचं घर आहे. हेच ते दोघे असतात ज्यांनी राकेशसाठी खोटी साक्ष दिलेली असते आणि ते पाहतात, हे तर अर्णव सर आहेत. आपण यांच्या घरी कामाला आलोय म्हटल्यानंतर ते घाबरतात आणि पटकन माघारी जाऊ लागतात. पण तेवढ्यात त्यांना मामाने पाहिलेलं असतं. मामा म्हणतो, "काय हो, काय पाहिजे तुम्हाला?" आणि ते दोघेही तोंडाला रुमाल लावू लागतात. मामा त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो, "तुम्हाला काय पाहिजे का?" तेव्हा त्यातील एक जण म्हणतो, "हां, म्हणजे ते आम्हाला पाणी प्यायचं होतं." मामा म्हणतो, "एवढंच ना? मग देतो की. अहो, त्यामध्ये एवढं घाबरण्यासारखं काय आहे?" पण खरं तर हे दोघे अर्णवला घाबरलेले असतात. ते दोघेही कसं तरी तोंड लपवत असतात. मामाने त्यांना पाणी देखील दिलेलं आहे. ते पाणी घेतात आणि पटकन निघून जात असतात. पण तेवढ्यात ईश्वरीची नजर त्यांच्यावर पडलेली आहे. ईश्वरी पाहते की या दोघांना कुठेतरी पाहिलेलं आहे आणि ते दोघे तोंड लपवतायत असं देखील तिच्या लक्षात आलेलं असतं. ईश्वरी तिकडे जाणारच असते. तेवढ्यात नम्रताने तिला हाक मारलेली असते. "इशू, अगं काय झालं? इकडे ये ना," असं ती म्हणते. आणि आता ईश्वरीला नम्रताकडे जावं लागतं आणि ते दोघेही पटकन तोंड लपवतात आणि निघून जात असतात. मामाने त्यांना पाणी दिलेलं असतं, पण ईश्वरीच्या डोक्यात मात्र त्या दोघांची प्रतिमा अगदी फिट्ट बसलेली आहे. इकडे आता पूजा पार पडलेली आहे आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असतो. अंजली आणि वल्लरी देखील चक्क आलेले असतात. आजीने त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही आता ओटी भरायचा कार्यक्रम करायचा आहे. त्या अगोदर आकाशला सांगितलेलं असतं की ताटामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये तुझ्या पत्नीचं नाव जर बदलायचं असेल तर बदलून ते नाव लिही. तेव्हा आकाश म्हणतो, "नाही, आता मी तिचं नाव नाही बदलणार आहे. तिचं नाव नम्रता चांगलं आहे." त्यानंतर त्याला नाव घ्यायला लावलं जातं. तो म्हणतो, "आत्ताच तर नाव घेतलेलं आहे ना, मग सारखं-सारखं कशाला नाव घ्यायचं आहे?" इकडे ईश्वर आणि अर्णव यांना त्यांचे दिवस आठवत असतात. अर्णव पाहत असतो, हे जे चाललेलं आहे ते त्याला देखील आठवत असतं आणि तो विचारतो, "त्याने नाव काय लिहिलं तुम्हाला माहिती आहे का?" ईश्वरी त्याच्याकडे बघते. ईश्वरीला आपल्या गोष्टी म्हणजे तिच्या लग्नातल्या गोष्टी आठवत असतात आणि ईश्वरीचं नाव बदलून त्याने मिस इंदोर लिहिलेलं असतं ही गोष्ट तिला आठवते आणि ती म्हणते, "हो, त्याने मिस इंदोर लिहिलंय." असं म्हणल्यानंतर अर्णवच्या चेहऱ्यावर देखील स्मितहास्य येतं. कारण त्याला कळतं, आपल्याला जसं आपल्या लग्नातलं आठवतंय तसं ईश्वरीला देखील आपल्याच लग्नातील सगळ्या आठवणी आठवत आहेत. इकडे राकेश बाहेर आलेला असतो आणि तो फोनवर बोलत असतो. तेवढ्यात त्याला दिसतं की ते दोघे म्हणजे ज्यांनी खोटी साक्ष दिलेली आहे ते येथेच आहेत आणि केटरिंगमध्ये काम करतायत. त्याला कळतं, जर का या दोघांना कोणी पाहिलं तर मोठा राडा होणार आहे आणि आपलं सत्य सर्वांच्या समोर येणार आहे. तो धावत पळतच आता त्यांच्याकडे जायला लागलेला असतो आणि आत्ताच्या आत्ता तुमचं तोंड इथून काळं करा असं त्यांना सांगायला लागलेला असतो. तो पुढं जातच असतो. तेवढ्यात पाठीमागून अंजली आलेली असते आणि त्याला म्हणते, "अहो, इकडे बाहेर काय करताय तुम्ही? जरा ती मुलगी रडते, तिच्याकडे लक्ष द्या बरं. इथं ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. मी तिथे आहे." तो म्हणतो, "अगं, मी खूप महत्त्वाच्या फोनवर आहे. मी एक फोन घेतो आणि लगेच आतमध्ये येतो." असं तो खोटं बोलतो. अंजलीला त्याने खोटं बोललेलं नेहमी खरंच वाटत असतं. ती म्हणते, "ठीक आहे, तुमचा फोन झाला ना, की लगेच तुम्ही आतमध्ये या." तो म्हणतो, "हो, माझं काम झालं की मी लगेच आतमध्ये येतो." आता अंजली आतमध्ये गेलेला असतो आणि इकडं राकेश मात्र भलताच चिडलेला असतो. राकेश त्या दोघांच्या जवळ जातो आणि म्हणतो, "तुम्हाला काय अक्कल आहे का? तुम्हाला माहिती आहे का हे घर कोणाचं आहे?" ते दोघं म्हणतात, "अहो, आम्हाला काय माहिती कोणाचं घर आहे? आम्ही कामाला आलोय." खरं तर त्यांना माहीत असतं, पण त्यांनी आता राकेशला देखील शेंडी लावलेली असते. राकेश म्हणतो, "तुमचं तोंड इथं दाखवायचं नाही. आत्ताच्या आत्ता तोंड काळं करायचं, इथून थांबायचं नाही जरासुद्धा." इकडे वल्लरीला मात्र ओटी भरण्याच्या कार्यक्रमात कसलाच इंटरेस्ट नसतो. तिला वाटत असतं, की आपल्याला बोलवलं पण नाही पाहिजे. पण आजीनं बोलवल्यामुळं तिला नाईलाजानं यावं लागलेलं असतं. इकडे अंजली आता नम्रताची ओटी भरत असते आणि आता नम्रताने ओटी भरून झाल्यानंतर वल्लरीचा नंबर असतो. वल्लरी मात्र काही केल्या जागेवरची हालतच नसते. आजी तिला म्हणते, की "वल्लरी ओटी भर." तरी ऐकत नसते. मामा म्हणला तरी ऐकत नसतो. मग शेवटी नम्रताच तिला म्हणते, की "मला माहिती आहे तुम्हाला आम्ही जे काही केलेलं आहे ते अजिबात आवडलेलं नाही आहे आणि ते कोणालाच न आवडण्यासारखं आहे हे देखील मला कळतं आहे. पण आम्ही ज्या परिस्थितीत लग्न केलं ती परिस्थिती आम्हालाच माहिती आहे. आमच्याकडून चूक झाली आहे असं आम्ही मान्य करतो. पण तुम्ही आम्हाला जर का माफ केलं तर मी आपल्या सगळ्या घरातल्या सदस्यांना आपलंसं करील, सर्वांशी प्रेमानं वागेल." असं सगळं ती बोलू लागते. आता घरामध्ये राडा नको. एकतर आकाशचं लग्न झालेलं आहे, आपल्या मनाविरुद्ध झालं आहे, पण सारखं-सारखं आपण चिडलो, रागावलो तर आजीला देखील पटणार नाही. या गोष्टीच्या भीतीनं वल्लरी म्हणते, "ठीक आहे." आणि वल्लरी चक्क नम्रताची ओटी भरण्यासाठी तयार झालेली आहे. ती नम्रताच्या जवळ येते आणि तिची ओटी भरू लागते. खरं तर तिच्या चेहऱ्यावर जराही आनंद दिसत नसतो. तिला नम्रता अजिबात आवडत नाही असेच सगळे भाव तिच्या मनामध्ये असतात. तरी देखील तिने ओटी भरलेली आहे.
नम्रता देखील तिच्या पाया पडते आणि तिचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर एक छान असा रोमॅन्टिक लग्नातला विधी करायचा असतो, तो म्हणजे जिलबी तोडण्याचा. आणि मामा आकाशला म्हणतो, "आकाश जिलबी तोड." आकाश एक वेडा घेतो आणि हाताने तोडून टाकतो. मामा म्हणतो, "अरे असं नाही रे बाबा, असा तोडायचा नसतो. तो वेडा तुझ्या तोंडात घे आणि मग नम्रता तिच्या तोंडाने तो वेडा तोडणार असते. किती काय काय शिकवावं तुला कळत नाही. तू ना तुझ्या आईवरच." असं म्हणतो आणि लगेच तिकडून वल्लीर त्याच्याकडे रागानं बघू लागते. इकडे आकाशने आता जिलबीचा वेडा तोंडात घेतलेला असतो आणि आता नम्रता त्याच्या दिशेने आले, की तो तोंड इकडं-तिकडं करत असतो. नम्रता म्हणते, "आकाश हे काय करायला लागलाय? थांब ना जरासं." असं म्हणून ती त्याला थांबायला सांगते आणि मग आकाश थांबतो आणि नम्रता स्वतःच्या तोंडाने तो जिलबीचा वेडा आहे तो तोडते. हे सगळं पाहत असताना ईश्वरी आकाश यांना मात्र खूपच छान वाटत असतं, कारण त्यांना त्यांचे दिवस आठवत असतात. पण असा काही विधी आपल्याबरोबर झालेला नाही आहे हे देखील त्यांना आठवत असतं. वल्लरीला मात्र हे काहीच पटत नसतं. घरामध्ये चाललेलं हे सगळं म्हणजे वेडेपणा आहे असंच तिला वाटत असतं. मामाचं मात्र बारीक लक्ष अर्णव आणि ईश्वरीकडे असतं आणि मामाने त्यांना एक खोचक प्रश्न केलेला आहे. "काय म्हणताय? तुम्हाला सुद्धा असं करू वाटतंय की नाही?" असं मामा बोलतो. तेव्हा अर्णव म्हणतो, "हे काय असलं असलं काय करायची गरज आहे?" तेव्हा आकाश म्हणतो, "अरे तुमच्या वेळेस तर असलं काय झालेलं नव्हतं. मग तुम्ही देखील केलं तर काय होतंय?" आता सर्वजणच अर्णव आणि ईश्वरीला म्हणतात, की "तुम्ही इथे बसा." आणि आता ते दोघेही बसलेले आहेत. तेवढ्यात अर्णव म्हणतो, "मला एक महत्त्वाचा फोन आलेला आहे." मामा म्हणतो, "माहिती आहे तुझा महत्त्वाचा फोन. शांतपणे बस आणि मी जे काही सांगतोय ना ते गुपचूप करायचं." असं म्हणून आता अर्णवच्या तोंडात जिलबीचा वेडा दिलेला असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. आता अर्णवच्या तोंडातील तो जिलबीचा वेडा ईश्वरीने स्वतःच्या तोंडाने तोडायचा असतो आणि अर्णव तिच्याकडे एकटक पाहत बसलेला असतो. ईश्वरी सगळ्यांकडे पाहत असते आणि अर्णवकडे देखील पाहत असते. तिला खूप लाज वाटत असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की ईश्वरीला ती गोष्ट आठवलेली आहे, की बाहेर 2 व्यक्ती होते ज्यांना आपण पाहिलेलं होतं आणि ईश्वरी अर्णवला घेऊन बाहेर गेलेली असते. पण ते दोघं बाहेर निघून गेलेले आहेत असं केटरिंगवाल्याकडून कळतं. खरं तर इकडे राकेश त्यांना पैसे देत असतो आणि म्हणत असतो, की आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं आणि कोणाला देखील काही सांगायचं नाही. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी बाहेर पोहोचतात, पण ते दोघं निघून गेलेले असतात आणि राकेश हा बाहेरून आलेला असतो. ईश्वरीला शंका येते आणि ईश्वरी त्याला विचारते, "इतक्या वेळ तुम्ही बाहेर काय करत होता?" तेव्हा तो म्हणतो, "अहो, मला ना एक खूप महत्त्वाचा फोन आलेला होता. त्या फोनवर मी बोलत होतो." खरं तर ईश्वरीला राकेशचा चांगला संशय आलेला आहे आणि तेवढ्यात तिला त्या व्यक्तीच्या गळ्यातला रुमाल पडलेला दिसतो. आता ईश्वरीने बरोबर राकेशला पकडलेला आहे आणि ईश्वरीला कळलंय, की हा राकेश भलताच फ्रॉड आहे. आता ईश्वरी काय करणार ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक